नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 दोन चलातील रेषीय समीकरणे या पाठाचा अभ्यास करत आहोत. आजचा आपला उपघटक आहे दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे आणि सराव संच 1.4 मधील काही उदाहरणे आपण सोडवणार आहोत. तर दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे म्हणजे काय? काही समीकरणे ही छेदाच्या आणि अंशाच्या किंवा अपूर्णांकाच्या स्वरूपात असतात. अशा वेळी या समीकरणांना आपण सामान्य रूपामध्ये रूपांतरित करून घेणार आहोत आणि त्यानंतर एक सामायिक समीकरणाप्रमाणेच ही उदाहरणे सोडवणार आहोत. चला तर मग या उदाहरणांचा आपण अभ्यास करूया आणि याच्यामध्ये येणाऱ्या विविध पायऱ्या देखील अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही उदाहरणे सोडवूया. आता उदाहरण क्रमांक 1 आहे बघा. 2/x वजा 3/y बरोबर 15, 8/x अधिक 5/y बरोबर 77. आता सुरुवातीला आपण एकचल समीकरणे ज्या पद्धतीने सोडवत होतो त्याच पद्धतीने हे उदाहरण सोडवत जायचं आहे. आता याच्यामध्ये बघा, आपण 2/x वजा 3/y बरोबर 15 याला समीकरण नंबर 1 म्हणूया आणि त्यानंतर 8/x अधिक 5/y बरोबर 77 याला आपण समीकरण नंबर 2 म्हणूया. आता एक चलातील समीकरण आणि या समीकरणामध्ये काय फरक आहे? तर इथं जे x आणि y आहे ते काय आहे? अपूर्णांकांच्या स्वरूपात आहे. याला आपल्याला सामान्य रूपामध्ये रूपांतरित करायचं आहे. आता रूपांतरित करताना बघा काय करायचं आहे. जर समीकरण नंबर 1 मधलं मी 2 बाजूला काढलं तर शिल्लक काय राहतं? 1/x वजा 3 बाजूला काढलं तर शिल्लक काय राहतं? 3.1/y बरोबर 15. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथं जर आपण केलं तर 8 गुणिले 1/x अधिक 5 गुणिले 1/y बरोबर 77. म्हणजे अंशाच्या ठिकाणचा 2 बाजूला काढला तर 1/x शिल्लक राहतं, 3 बाजूला काढला तर 1/y शिल्लक राहतं. तसंच दुसऱ्या समीकरणामध्ये 8 बाजूला काढलं तर 1/x शिल्लक राहतं आणि 5 बाजूला काढला तर 1/y. म्हणजे 8 गुणिले 1/x म्हणजेच 8/x आहे आणि 5.1/y म्हणजेच 5/y आहे. ठीक आहे. म्हणजे 2 गुणिले 1/x म्हणजेच 2/x आहे. याला आपण सामान्य रूपामध्ये रूपांतरित करून घेण्यासाठी या पद्धतीने रचना केलेली आहे. आता बघा, 1/x च्या ऐवजी आता a ठेवायचा आहे आणि 1/y च्या ऐवजी b ठेवायचा आहे आणि त्यानुसार समीकरणाला सोपे रूप द्यायचं आहे. आता बघा इथं काय होईल? 2 गुणिले a, कारण ह्या 1/x च्या ऐवजी काय ठेवलं मी? a, म्हणजे 2 गुणिले a वजा 3 गुणिले काय होईल? 1/y म्हणजेच b बरोबर 15. म्हणजे समीकरण काय तयार झालं? 2a वजा 3b बरोबर 15. हे समीकरणाचं सामान्य रूप आहे. तसंच या बाजूला बघा, आता 8 गुणिले 1/x म्हणजेच a अधिक 5 गुणिले 1/y म्हणजेच b बरोबर 77. मग आता समीकरण काय तयार झालं? 8a अधिक 5b बरोबर 77. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे समीकरण सामान्य रूपामध्ये रूपांतरित करून घेतलेलं आहे. सोपं तुम्ही असं लक्षात ठेवू शकताय की x सहगुणक आहे तिथं a जोडायचा, y आहे तिथं b ठेवायचं. म्हणजे हा 2a होईल, हा 3b होईल, हा 8a होईल, हा 5b होईल. त्यानुसार आपल्याला हे समीकरण मिळतील. आता याला म्हणते मी समीकरण नंबर 3 आणि याला म्हणते समीकरण नंबर 4. आता बघा, साधारणतः 3 आणि 4 ची जर तुलना केली तर इथं 8a हा सहगुणक आहे आणि इथं 2a हा सहगुणक आहे. मग समीकरण नंबर 3 ला जर मी 4 न गुणलं तर 8a हा सहगुणक मिळतो. मग आता बघा, समीकरण नंबर 3 ला 4 ने गुणू. आता 3 समीकरण नंबर 3 काय आहे बघा? 2a वजा 3b बरोबर 15. आता याला कितीनं गुणायचं आहे? 4 न गुणायचं आहे. मग 4 गुणिले 2a वजा 4 गुणिले 3b बरोबर 4 गुणिले 15. आता हे समीकरण काय तयार होईल? 8a वजा 4×3=12b बरोबर 15×60. ठीक आहे. म्हणजे समीकरण काय तयार झालं? 8a वजा 12b बरोबर 60.
याला म्हणते मी समीकरण नंबर 5. ठीक आहे. समीकरण नंबर 3 ला 4 न गुणल्यावर समीकरण काय मिळालं, 8a - 12b बरोबर 60. हे झालं समीकरण नंबर 5. आता समीकरण नंबर 5 आणि 4 ची तुलना करा तर इथं 8a हा सहगुणक आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे समीकरण नंबर 5 - 4 जर मी केलं किंवा 4 - 5 जर मी केलं तर 8a या पदाचा लोप होतो. मग आता इथं मी सोडवते. ठीक आहे. आता काय करूया, समीकरण नंबर 4 - 5 करू. आता समीकरण नंबर 4 काय आहे बघा, 8a + 5b बरोबर 77 वजा समीकरण नंबर 5 काय आहे, 8a - 12b बरोबर 60. आता वजाबाकी असल्यामुळे चिन्ह बदलतील. हा वजा होणार, हा अधिक होणार आणि हा वजा होणार. मग धन 8a आणि ऋण 8a कॅन्सल होतील. आता अधिक 12 आणि 5 याची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. म्हणजे हे झालं 17b आणि 77 आणि मधून 60 गेले तर शिल्लक राहणार आहे 17. आता b आहे तसा ठेवला, हा 17 आहे तसा. हा 17 इकडे गुणाकारात आहे, पक्षांतर होऊन तो भागाकारात जाणार. मग b बरोबर किती आलं, 1. ठीक आहे. b ची किंमत किती मिळालेली आहे, 1. आता याच पद्धतीने आपण a ची किंमत काढून घेऊ शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी इथपर्यंत उदाहरण पुन्हा एकदा समजावून सांगते. पहिलं जे आहे समीकरण त्याला आपण दिलेल्या समीकरणाला 1 आणि 2 अशा किमती काय केलेलं आहे, नंबरिंग केलेलं आहे. मग आता इथं 2 बाजूला काढलं तर काय शिल्लक राहतं, 1/x. तसं 3 बाजूला काढलं तर 1/y. म्हणजे 2.1/x म्हणजेच तुमचा 2/x आहे. 3.1/y म्हणजेच 3/y आहे. मग आता अनुक्रमे 1/x आणि 1/y च्या ऐवजी a आणि b या किमती ठेवायच्या. म्हणजे इथं 1/x च्या ऐवजी a घेतला म्हणजे 2a - 3b बरोबर 15. तसंच इथं सुद्धा 1/x च्या ऐवजी a आणि 1/y च्या ऐवजी b जोडायचा. म्हणजे हे समीकरण काय तयार होतं, 8a + 5b बरोबर 77. आता समीकरण नंबर 3 आणि 4 ची तुलना केली तर समीकरण नंबर 3 ला आपण जर 4 ला गुणलं तर इथं सहगुणक 8 येतो. त्यामुळे समीकरण नंबर 3 ला आपण 4 ला गुणून उत्तर किती आलं, 8a - 12b बरोबर 60. आता समीकरण नंबर 4 - 5 करून आपलं समीकरण सोडवत गेलं की b ची किंमत किती मिळालेली आहे, 1 मिळालेली आहे. ठीक आहे. आता b वरून आपण काय करू शकतो, a ची किंमत काढून घेऊ शकतो. आता बघा मी पुन्हा एकदा समीकरण लिहिते. समीकरण आपलं काय तयार झालेलं होतं, 2a - 3b बरोबर 15. हे समीकरण नंबर 1 तयार झालं होतं. त्यानंतर 8a + 5b बरोबर 77 हे समीकरण नंबर 3 तयार झालं होतं. त्यानंतर आपण समीकरण नंबर 1 ला किती न गुणलं होतं, 4 न गुणलं होतं. 4 न गुणून उत्तर किती आलं होतं, 8a - 12b बरोबर 60. हे होतं समीकरण नंबर 3. ठीक आहे. आणि आपल्याला कशाची किंमत काढली आपण, b ची किंमत किती काढली आपण, 1. ठीक आहे. मग आता b बरोबर 1 ही किंमत कोणत्याही समीकरणामध्ये ठेवू शकतो आपण. समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. आता समीकरण नंबर 1 काय आहे बघा, 2a - 3b बरोबर 15. मग 2a आहे तसा वजा 3 गुणिले b ची किंमत काढली 1 बरोबर 15. मग 2a आहे तसा वजा 3 × 3 बरोबर 15. 2a आहे तसा परत 15 आहे तसा हा वजा 3 इकडे आला की अधिक 3 होईल. ठीक आहे. म्हणजे आता किती झालं हे, 2a बरोबर 18. पक्षांतर केला तर काय होईल, 18/2. म्हणजे a ची किंमत किती मिळाली तुम्हाला, 9. a ची किंमत किती मिळालेली आहे, 9. म्हणजे आपण a आणि b च्या किमती काढून घेतलेल्या. a ची किंमत 9 आणि b ची किंमत 1. परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण a कुणासाठी मांडलेला आहे, 1/x म्हणजे a मांडलेला आहे. ठीक आहे. मग x ची किंमत किती काढली, x म्हणजेच काय आहे, a.
ए ची किंमत किती काढली आपण 9, म्हणजे इथं बरोबर 9. ठीक आहे, आपण 1/x साठी ए मानलेला आहे. ए ची किंमत किती आलेली आहे 9, म्हणजे ए म्हणजेच x आहे, म्हणजे x बरोबर 1 आहे तसा आहे. आणि हा 9चं पक्षांतर केला की हा इकडेही 1/9, म्हणजे x ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे 1/9. आता तसंच b साठी आपण काय म्हणले 1/y. y ची किंमत किती काढली आपण, किंवा b ची किंमत किती काढली आपण 1, म्हणून इथे ठेवलं 1. ठीक आहे, आता b म्हणजेच y आहे, म्हणून y बरोबर 1, हा अंशाचा 1 आहे तसा आहे, हा छेदाचा इकडे आला की 1/1, म्हणजेच y बरोबर किती 1. म्हणजे इथं साधारणपणे आपल्याला समीकरणाच्या उकली x ची किंमत 1/9 मिळालेली आहे आणि y ची किंमत 1 मिळालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. उदाहरण सोडवताना सुरुवातीला मी पुन्हा एकदा सांगते, समीकरण नंबर 1 आणि 2 द्यायचं आहे जे प्रश्नामध्ये असतील ते. त्यानंतर बघा इथं जो 1/x आणि 1/y तयार होतो, x ला अनुक्रमे a मानायचा आहे आणि y ला अनुक्रमे b मानायचा आहे. म्हणजे 1/x म्हणजे तुमचा a असणार आहे आणि 1/y म्हणजे तुमचा b असणार आहे. त्यानुसार समीकरणाला सामान्य रूपामध्ये रूपांतरित करून घ्यायचं. जसं की इथं आपण समीकरण नंबर 1 चं रूपांतर केलेलं आहे 2a - 3b बरोबर 15 आणि 2 चं रूपांतर केलेलं आहे 8a + 5b बरोबर 77. ठीक आहे, त्यानंतर आता समीकरण नंबर 3. समीकरण नंबर 3 कसं मिळवलं आपण, तर समीकरण नंबर 3 मिळवण्यासाठी समीकरण नंबर 1 ला आपण 4 ने गुणलेलं आहे. आता इथे मी तोंडी सांगते, 4 × 2 = 8a, 4 × 3 = 12b बरोबर 15 × 4 = 60. हे मिळालं समीकरण नंबर 3. ठीक आहे, मग त्यानंतर आपण काय केलेलं आहे बघा, समीकरण नंबर 3 आणि 2 किंवा याला आपण 4 आणि 5 म्हटलेलं आहे, यांची काय केलेली आहे वजाबाकी केलेली आहे. आणि वजाबाकी करून b ची किंमत किती मिळवलेली आहे 1 मिळवलेली आहे. मग b ची किंमत परत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवल्यानंतर a ची किंमत काय मिळालेली आहे 9, म्हणजे अनुक्रमे b ची किंमत 1 आणि a ची किंमत 9 मिळालेली आहे. परंतु आपण 1/x साठी a मानलेला आहे, a ची किंमत किती आलेली आहे 9, म्हणजे a म्हणजेच 1/x आणि x ची किंमत किती आहे 9. मग इथं x बरोबर 1 आहे तसा आला, या 9चं पक्षांतर केल्यानंतर हा भागाकारात येईल, म्हणजे x बरोबर 1/9 ही किंमत आली आहे. मग b म्हणजेच कोण आहे आपला 1/y आणि y ची किंमत किती काढली आपण 1. मग y बरोबर 1 आहे तसा आहे, हा इकडे पक्षांतर होणार 1/1, म्हणजे y ची किंमत किती आली 1. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया. उदाहरण काय आहे बघा, 4/x + 5/y बरोबर 7 आणि 3/x + 4/y बरोबर 5. तर याला मी आता समीकरण नंबर 1 म्हणण्यासाठी काय करते बघा, 4.1/x + 5.1/y बरोबर 7, याला म्हणते मी समीकरण नंबर 1. म्हणजे मी इथं समीकरण नंबर 1 आणि 2 न म्हणता त्याचं काय केलेलं आहे फोड केलेली आहे, त्याला समीकरण नंबर 1 आणि 2 म्हणणार आहे. त्यानंतर बघा 3.1/x + 4.1/y बरोबर 5, हे आहे समीकरण नंबर 2. ठीक आहे, म्हणजे इथं प्रश्नामध्ये जे दिले त्याला मी रूपांतरित केलेलं आहे आणि समीकरण नंबर 1 आणि 2 म्हटलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, 1/x च्या जागी a ठेवणार आहोत आणि 1/y च्या ठिकाणी काय ठेवणार आहोत b ठेवणार आहोत. ठीक आहे, आता इथे ठेवूया 4 × 1/x म्हणजे a, म्हणजे हा झाला 4a अधिक 5 × 1/y म्हणजे b, म्हणजे हा झाला 5b बरोबर 7, याला म्हणते मी समीकरण नंबर 3. तसंच इकडे कसं होईल, 3a अधिक 4b बरोबर 5, याला म्हणूया आपण समीकरण नंबर 4. ठीक आहे, आता साधारणतः समीकरण 3 आणि 4 ची तुलना केली तर कोणत्याच पदाचा तिथे लोप होत नाही. मग आपण काय करणार आहोत, एकदा समीकरण नंबर 3 अधिक 4 करून घेणार आहोत आणि एकदा समीकरण नंबर 3 वजा 4 करणार आहोत. मग बघूया, लिहूया आपण समीकरण 3 अधिक 4 करू. तर समीकरण नंबर 3 काय आहे बघा, 4a अधिक 5b बरोबर 7 आणि 4 नंबरचं समीकरण काय आहे, 3a अधिक 4b बरोबर 5. आता यांची बेरीज करायची आहे, त्यामुळे चिन्ह बदलणार नाही. 4 अधिक 3 7a
अधिक 5 अधिक 4 9b 7 आणि 5 किती होईल 12. ठीक आहे, हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. याला म्हणते मी आता समीकरण नंबर 5. ठीक आहे, आता याच पद्धतीनं समीकरण 3 वजा 4 करूया. आता समीकरण नंबर 3 काय आहे लिहून घेते मी इथं. 4a अधिक 5b बरोबर 7 वजा करायचं आहे. 3a अधिक 4b बरोबर 5. आता इथं वजाबाकी असल्यामुळे चिन्ह बदलतील. हा ऋण होईल, हा ऋण होईल, हा ऋण होईल. 4a मधून 3a गेले, 1a शिल्लक राहिला. आता a नाही लिहिला तरी 1 नाही लिहिला तरी चालतो. त्यानंतर आता बघा 5 मोठा आहे त्यामुळे धनचिन्ह येईल. 5 मधून 4 गेले 1b, 7तून 5 गेले 2, म्हणजे 1a अधिक 1b बरोबर 2. आता 1 न लिहिता तुम्ही a अधिक b बरोबर 2 लिहिला तरी चालेल. आता याला म्हणते मी समीकरण नंबर 6. याला म्हटलं मी समीकरण नंबर 6. आता पुढे बघा समीकरण 5 आणि 6 ची जर तुम्ही तुलना केला तर साधारणतः समीकरण नंबर 6 ला जर आपण 7 न गुणलं तर 7a या पदाचा लोप करू शकतो. इथं लिहूया समीकरण 6 ला 7 ने गुणू. तसं तुम्ही 9 ने गुणला तर b या पदाचा लोप होईल, परंतु आपण लहान संख्या निवडतोय. 7 न गुणूया म्हणजे 7 चा लोप करता येईल आपल्याला. मग बघा काय होईल, कशाने गुणायचं आहे 7 न गुणायचं आहे. मग 7 गुणिले 1a अधिक 7 गुणिले 1b आणि 7 गुणिले 2. मग समीकरण काय होईल 7 1 7 7a 7 1 7 7b बरोबर 14. याला म्हणते मी समीकरण नंबर 7. ठीक आहे, समीकरण 6 ला 7 न गुणल्यावर आपल्याला काय मिळालं 7a अधिक 7b अधिक 14. आता समीकरण नंबर 5 आणि 7 ची तुलना करा. तर याच्यामध्ये बघा जर आपण समीकरण नंबर 7 वजा 5 केलं, ठीक आहे, किंवा 5 वजा 7 केलं तर 7a ह्या पदाचा काय होऊ शकतो लोप होऊ शकतो. बोलूया आपण समीकरण नंबर 5 वजा 7 करू. 5 वजा 7 करू. आता समीकरण नंबर 5 काय आहे 7a अधिक 9b बरोबर 12 आणि 7 काय आहे 7a अधिक 7b बरोबर 14. आता ही काय करायचे आहे वजाबाकी करायचे आहे त्यामुळे चिन्ह बदलतील. मग आता 7a या पदाचा लोप झाला. ठीक आहे, मग 9 मधून 7 गेले किती शिल्लक राहतील बघा 2 शिल्लक राहील. 2b चिन्ह मोठ्या संख्येचं देतोय पण 9 हा मोठा आहे त्यामुळं हा धन 2b असणार आहे बरोबर. आता 12तून 14 गेलं की वजा 2 शिल्लक राहील. मग b बरोबर वजा 2 भागिले 2 केला तर इकडे लिहिते मी आता b ची किंमत किती मिळणार आहे वजा 1. b ची किंमत किती मिळाली वजा 1. आता यावरून आपण a ची किंमत काढून घेऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंतचं उदाहरण मी पुन्हा एकदा समजावून सांगते. समीकरण नंबर 1 आणि 2 ला मी या पद्धतीने प्रथम मांडून घेतलेलं आहे. समीकरण नंबर 1 आणि 2. मग आता 1/x च्या ऐवजी a ठेवायचं आणि 1/y च्या ऐवजी b ठेवायचं. त्यानुसार मला समीकरण नंबर 3 आणि 4 काय मिळालं बघा 4a अधिक 5b बरोबर 7 हे आहे समीकरण नंबर 3. 3a अधिक 4b बरोबर 5 हे आहे समीकरण नंबर 4. आता समीकरण नंबर 3 अधिक 4 करून उत्तर काय मिळालेलं आहे 7a अधिक 9b बरोबर 12. याला म्हटले मी समीकरण नंबर 5. त्यानंतर आता पुढे बघा समीकरण 3 वजा 4 करून काय मिळालेलं आहे 1a अधिक 1b बरोबर 2. याला म्हटले मी समीकरण नंबर 6. तर आता आपण समीकरण नंबर 6 ला 7 न गुणलंय आणि उत्तर काय मिळालेलं आहे 7a अधिक 7b बरोबर 14. आता समीकरण 5 वजा 7 केलं की आपल्याला b ची किंमत वजा 1 मिळालेली आहे. ठीक आहे, b ची किंमत मी इथे लिहून घेते. b ची किंमत किती मिळालेली आहे वजा 1 मिळालेली आहे. आता b वरून मी a ची किंमत काढते. आता b बरोबर वजा 1 ही किंमत आहे.
बरोबर वजा 1 ही आपण कुठल्याही समीकरणामध्ये ठेवू शकतो. ठीक आहे. तर मी एक समीकरण घेते बघा. पहिलं समीकरण आपलं काय होतं 4a अधिक 5b बरोबर 7. हे आपलं कितवं समीकरण होतं? तिसरं होतं. मग b बरोबर वजा ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवूया. मग किंमत काय मिळेल बघा 4a अधिक 5 गुणिले वजा 1 बरोबर 7. मग 4a आहे तसा अधिक, आता इथं काय अधिक चिन्ह 5 वजा ऋण 1 किती होणार आहे? ऋण 1 बरोबर 7. ठीक आहे. मग 4a धन ऋण काय होईल? ऋण 1 बरोबर 7. मग 4 आहे तसा ठेवला. 7 हा वजा 1 इकडे पक्षांतर करून आला की अधिक 1 होईल. मग 4 बरोबर 8. ठीक आहे. 4a बरोबर 8. मग a आहे तसा ठेवला तर 8 भागिले 4 होईल. मग a ची किंमत किती मिळणार आहे बघा 4 गुणे 8. ठीक आहे. म्हणजे b ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला? 5 मिळालेली आहे. आणि ही किंमत किती मिळालेली आहे? 2 मिळालेली आहे. ठीक आहे. आता याच पद्धतीने आपण काय करूया, आता आपण 1/x a साठी काय म्हणलेलं आहे? 1/x. ठीक आहे. मग x ची किंमत किती काढली आपण? a ची किंमत किती काढली आपण? 2. ठीक आहे. म्हणजेच आता हे काय झालं x बरोबर काय होणार आहे 1/2. आता b साठी काय म्हणले आपण 1/y. मग b ची किंमत किती आली? वजा 1. म्हणजेच y बरोबर 1/-1 म्हणजेच y ची किंमत किती मिळालेली आहे? वजा 1. म्हणजे आपल्या किमती काय आलेल्या आहेत? तर याच्यामध्ये 1/2 आणि y ची किंमत किती आलेली आहे? वजा 1 आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवून घेतलेलं आहे. बघा काय केलंय आपण पुन्हा एकदा सांगते. b ची किंमत आपली वजा 1 आलेली आहे. समीकरण नंबर 3 काय केलंय आपण 4a अधिक 5b बरोबर 7. 4a आहे तसा ठेवला. हा 5 गुणिले b ची किंमत किती आहे? वजा 1 बरोबर 7. हा 4a आहे तसा आहे. अधिक चिन्ह 5 गुणिले ऋण 1, सॉरी इथं आपण दुरुस्त करूया. 5 वजा ऋण 1 किती होणार आहे? ऋण 5 बरोबर 7. ठीक आहे. मग हा ऋण 5 धन ऋण काय होईल? ऋणच राहणार आहे. मग आता हा 5 इकडे आला की काय होणार आहे? अधिक 5 होईल. मग 7 अधिक 5 किती बघा. आपण उदाहरण पुन्हा एकदा दुरुस्त करतोय. हे 7 अधिक 5 किती होईल? 12 होईल. ठीक आहे. मग a आहे तसा ठेवला. 12 भागिले 4. मग a ची किंमत आपल्याला किती मिळेल? 3 मिळेल. विद्यार्थी मित्रांनो इथं आपण दुरुस्त करून घेऊया. 5 गुणिले वजा 1 वजा 5 होईल. आपण मगाशी चुकून वजा 1 लिहिलं. वजा 5 लिहिल्यामुळे अधिक वजा वजा होईल. 4a वजा 5 बरोबर 7. 4a बरोबर हा 7 आहे तसा आहे. हा वजा इकडे आला की अधिक 5. 4a बरोबर 7 अधिक 5 12. हे आहे तसा ठेवला. 12 अधिक 4 भागाकार केलं की काय होणार आहे? a बरोबर 3. म्हणजे a ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला? 3. आणि b ची किंमत किती मिळालेली आहे? वजा 1. मग आपण a लाच काय मानले? 1/x. आणि x ची किंमत म्हणजे x ची म्हणजेच a ची किंमत आपण किती काढलेली आहे? 3 काढलेली आहे. मग आता x बरोबर किती होणार आहे? 1/3. आणि y ची b म्हणजेच 1/y आहे. b ची किंमत काढली आहे आपण वजा 1. म्हणजे y बरोबर 1/-1 y बरोबर वजा 1. म्हणजेच आपल्याला अनुक्रमे x आणि y च्या किमती काय मिळालेल्या आहेत? तर 1/3 आणि वजा 1 ह्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. ठीक. विद्यार्थी मित्रांनो आता आपण आणखी एक उदाहरण सोडवूया. या उदाहरणामध्ये बघा काय काय लिहिलेलं आहे. 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4. याला मी समीकरण नंबर 1 म्हटलेलं आहे. 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर वजा 2. याला समीकरण नंबर 2 म्हटलेलं आहे. इथं फरक काय आहे? x आणि y च्या ऐवजी x अधिक y हे पद आहे आणि x वजा y हे पद आहे. मग 1/x अधिक y ला a मानायचं आहे आणि 1/x वजा y ला b मानायचं आहे. त्यानुसार समीकरण नंबर 3 काय तयार होतं? 10a अधिक 2b बरोबर 4. आणि समीकरण नंबर 2 कसं तयार होईल? 15a वजा 5b बरोबर वजा 2. आता समीकरण नंबर 4 ला मी 2 न गुणलं तर उत्तर किती मिळेल मला? 15 दुने 30a वजा 10b बरोबर वजा 4. आता समीकरण नंबर 3 ला 5 न गुणलं की किती मिळणार आहे? 50a अधिक 10b बरोबर 20. आता 5 अधिक 6 केलं तर बघा काय उत्तर येईल? समीकरण नंबर 5 काय आहे? 50a अधिक 10b बरोबर 20. आणि समीकरण नंबर 6 काय आहे? 30a वजा 10b बरोबर वजा 4. आता 50a अधिक 30a किती झाला? 80a.
10b आणि 10b कॅन्सल झाले. आता 20 मधून वजा 4 गेले तर किती शिल्लक राहील? तर 16 शिल्लक राहील. ठीक आहे. आता पुढे पक्षांतर केलं तर चिन्ह मोठ्या संख्येचंच येणार आहे. मग 1 बरोबर 16/80. मग भाग घालवलं तर काय होणार आहे? 16×5 म्हणजे 1/5. ठीक आहे. a ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला? 1/5. हे आपण लिहून ठेवूया इथं. a ची किंमत किती मिळालेली आहे? 1/5. आता a ची किंमत 1/5 जी मिळालेली आहे ते आपण काय करूया? समीकरण नंबर 3 मध्ये ठेवूया. आता इथं मी हे पुसते. आता 1 बरोबर किती मिळालेलं आहे? a बरोबर 1/5 ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. तर समीकरण नंबर 3 काय आहे बघा? 10a अधिक 2b बरोबर 4. 10 गुणिले a ची किंमत किती आली? 1/5 अधिक 2b बरोबर 4. 5 ने इकडे 10 ला भाग जातो. 5 एके 5, 5 दुने 10, 2 बे एके बे म्हणजे हे 2 शिल्लक 2 राहिले अधिक 2b बरोबर 4. ठीक आहे. आता हा 2b आहे तसा ठेवूया. इथं 4 आहे तसा ठेवूया. हा 2 इकडे आला की वजाबाकी जाईल म्हणजे 2b बरोबर 4 वजा 2 2. मग b बरोबर 2/2 केलं की उत्तर किती येणार आहे? 1. म्हणजे b ची किंमत आपल्याला किती मिळाली? 1 मिळालेली आहे. ठीक आहे. b ची किंमत मिळालेली आहे 1. आता बघा अनुक्रमे a आणि b च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. परंतु आपण a साठी 1/x अधिक y मांडलेला आहे आणि b साठी 1/x वजा y मांडलेला आहे. तर आता हे आपण सोडवत जाणार आहोत. बघा मी a साठी काय म्हटलेलं आहे? a म्हणजे 1/x अधिक y. मग a ची किंमत किती काढली आपण? 1/5 काढली आहे. मग आता हे सोडवत जाऊया आपण. त्यानंतर पुढे बघा ह्याच्यामध्ये बघा अंशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार केला तर हे काय होणार आहे? a म्हणजेच 1/x/y आहे. मग हे कसं होईल? x अधिक y बरोबर 5. हे समीकरण कसं मिळालं आपल्याला? x अधिक y बरोबर 5. आता हे आपलं समीकरण नंबर कितवं होईल बघा? हे होणार आहे समीकरण नंबर 7. तसंच b ला आपण काय म्हणलेलं आहे? 1/x वजा y. आणि b ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला? 1 मिळालेली आहे. म्हणजे x वजा y बरोबर 1. हे समीकरण नंबर काय होईल? 8 होईल. ठीक आहे. आता इथं बघा अंशांचा गुणाकार केले. 1 1 1 1 1. a म्हणजेच कोण आहे? x अधिक y. म्हणजे x अधिक y बरोबर 5 इतकंच शिल्लक राहील. याला म्हटलं समीकरण नंबर 7. इथं 1 गुणिले b म्हणजे b. आता b म्हणजेच कोण आहे? x वजा y. आणि b साठी किंमत काय काढली? 1 म्हणजे x वजा y बरोबर 1. तर आता समीकरण 7 आणि 8 वरून आपल्याला काय काढून घ्यायचं आहे? तर x आणि y च्या किमती काढायच्या. मग 7 आणि 8 जी किंमत मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो बघा? तर आपण याच्यामध्ये बेरीज करू शकतो. x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर यांची काय करायचे? बेरीज करायचे. समीकरण नंबर 7 अधिक 8 करू. 7 काय आहे बघा? x अधिक y बरोबर 5 आणि 8 नंबर समीकरण काय? x वजा y बरोबर 1. काय करायचे? बेरीज करायचे. x अधिक x किती होईल? 2x. y पदाचा लोप झाला. 5 अधिक 1 6. मग x बरोबर 6/2 किती होईल? 3. म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे? 3 आलेली आहे. आता x बरोबर 3 ही किंमत समीकरण नंबर 7 मध्येच ठेवूया किंवा 8 मध्ये ठेवूया.
समीकरण 7 मध्ये ठेवू। समीकरण नंबर 7 काय बघा, x अधिक y बरोबर 5। x ची किंमत किती आली, 3 अधिक y बरोबर 5। y बरोबर पक्षांतर करून काय होईल, 5 वजा 3 बरोबर 2। म्हणजे अनुक्रमे आपल्याला x आणि y च्या किमती काय मिळालेल्या आहेत बघा, 3 आणि 2 हे आपल्याला किमती मिळालेल्या आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.4 मधील काही उदाहरणं सोडवलेली आहेत, तसंच काही पुस्तकामध्ये दिलेली सुद्धा इतर उदाहरणं सोडवलेली आहेत। सराव संच 1.4 मधील राहिलेली जी उदाहरणं आहेत त्यांचा सराव तुम्ही घरी वहीमध्ये करणार आहात। पुढील व्हिडिओमध्ये आपण याच पाठातील पुढील घटकाचा अभ्यास करणार आहोत। धन्यवाद।